सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत कथा मनातल्या जनातल्या हे विद्याताई पेठे लिखित पुस्तक. आणि सध्या जी गोष्ट आपण वाचत आहोत तिचं नाव आहे मुक्ती हवी मज. मागच्या भागात आपण बघितलं की तिघी बहिणींनी वेगवेगळी टोपण नावं घेऊन त्यांची पहिला कविता संग्रह प्रसिद्ध केला. पुढे बघूया काय होतं आहे. 1846मध्ये एमिलीचं वुदरिंग हाईट्स या कादंबरीचं लेखन पूर्ण झालं. आता हे पुस्तक कोण छापणार? कारण आधीच्या कविता संग्रहाच्या वर्षभरात फक्त 2 प्रती संपल्या होत्या. त्याचवेळी ॲनीची ॲग्निस ग्रे ही कादंबरी लिहून झाली होती. शेवटी थॉमस कॉटे न्यू बाय या फर्मकडून वुदरिंग हाईट्स पसंत असल्याचा निरोप आला. ॲनीची कादंबरीसुद्धा त्यांनी स्वीकारली. 1847मध्ये एमिलीचं वुदरिंग हाईट्स आणि ॲनीचं ॲग्निस ग्रे या 2 कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या, पण टोपण नावांनीच बरं का. कादंबरीवरच्या सुरुवातीच्या प्रतिक्रिया प्रतिकूल होत्या. त्याचं चक्क एक पुस्तक निघालं. पण पुढच्या 100-125 वर्षात टीकाकारांचा सूर बदलला. विरोधकांना उत्तर देताना टोपण नावं घेतलेल्या तिघी बहिणीच आहेत हे उघड झालं. लेखिका म्हणून एमिलीला घराबाहेर मिरवता आलं नाही, कारण आता तिची प्रकृती उतरणीला लागली होती. बानवेलच्या शरीराचा नुसता सापळा राहिला होता. शेवटी किरकोळ आजाराचं निमित्त होऊन सप्टेंबर 1848 रोजी त्याची प्राणज्योत मावळली. बानवेलचा मृत्यू अनपेक्षित नव्हता, तरीही घराला चैतन्यहीनतेची कळा आली. ब्रॉन्टे कुटुंबात फक्त दुःखाचीच आवर्तनं येत होती. बानवेलच्या देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दफनविधीच्या वेळी एमिली स्मशानात गेली होती. प्रार्थना झाल्यावर ती जेमतेम घरी आली. तिच्या पाकोळीसारख्या देहाला मारा, थंडी काहीच सहन झालं नाही. 1 ऑक्टोबरला बानवेलसाठी प्रार्थना करायची होती. एमिलीला पाऊलही उचलवत नव्हतं, तरीही ती भावाच्या फ्युनरल प्रेयरसाठी गेली आणि तेच तिचं शेवटचं बाहेर जाणं ठरलं. यानंतर घरातून बाहेर पडला तो तिचा निष्प्राण देह. भावाच्या मृत्यूनंतर एमिली सावरलीच नाही. तिचं जेवण तुटत गेलं. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ती देत नसे. औषधं घेणं सोडलं. तिनं एक पाश तोडायला सुरुवात केली. किपर, भन्नाट वारा, अंगण, झाडं, पाऊस सारं काही सोडून जायचं होतं. तिला भूमातेच्या कुशीत विसावा घ्यायचा होता. त्याचवेळी ॲनीही क्षयाने आजारी होती. दोघी बहिणींच्या पलंगांच्या मध्ये शार्लट बसत असे, पण एमिलीनं कोणाकडूनही कुठलीही सेवा घेतली नाही. स्वतःची कामं स्वतःच करायचा तिचा अट्टहास अगदी शेवटच्या दिवशीही कायम होता. 19 डिसेंबर 1848. वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी या प्रतिभासंपन्न, मुग्ध, अबोल मुलीचा देहांत झाला. त्या दिवशी ती नेहमीप्रमाणे उठली. आपल्या लाडक्या किपरला स्वतः खाऊ पिऊ घातलं. स्वतःची वेणीफणी केली. नित्याचं थोडंफार शिवणकाम केलं. शेवटी थकली. बसवेना. श्वास लागला. मृत्यू 2 तासांवर येऊन ठेपला होता. खिडकीतून कातळाकडे पाहत ती पहुडली होती. डॉक्टरांना बोलावणं पाठवलं, पण थोड्याच वेळात तिनं शेवटचा श्वास घेतला. तिचा देह म्हणजे नुसता हाडांचा सापळा उरला होता. शवपेटिका बनवणारा सुतार आला. मापं घ्यायला लागला तर आश्चर्यचकित झाला. शवपेटिकेची रुंदी फक्त 16 इंच ठेवायची होती. मोठ्या माणसाची इतकी अरुंद पेटी याआधी त्यानं बनवलेलीच नव्हती. एमिलीनंतर 2 महिन्यांनी ॲनीही गेली.
शार्लटही 38व्या वर्षी गेली. पापा ब्रॉन्टे तेवढे मागे राहिले. बायको, मुलं, मेहुणी या साऱ्यांचे मृत्यू पाहण्यासाठीच जणू परमेश्वरानं त्यांना 84 वर्षाचं दीर्घ आयुष्य दिलं होतं. ते 1861 गेले. आपल्या साहित्याला कधी मानाचं स्थान मिळेल असं एमिलीला कधीच वाटलं नसेल. पण उदरिंग हाईट्स मधल्या साऱ्या भीषण छटा अस्सल वाटतात. त्या वाचून वाचक मंत्रमुग्ध होतात. टीकाकार भरपूर चुका आजही दाखवतील, पण या कादंबरीच्या उत्कट प्रभावामुळे आणि त्याच्या प्रभावापुढे सारे तांत्रिक दोष फिके पडतात. सॉमरसेट मॉमसारख्या रसिक प्रेक्षकाने वुदरिंग हाईट्सचा समावेश जगातील सर्वश्रेष्ठ 10 कादंबऱ्यात केला आहे. एमिली माळरानावर स्वैर विहार करणारी, भन्नाट वारा अंगावर घेणारी, मुक्ततेत आनंद मानणारी आणि सहजगत्या कवितांच्या ओळी पुटपुटणारी अशी एमिली. संकटांच्या भोवऱ्यात सापडली पण मनाने मुक्त राहिली. तिला फक्त स्वातंत्र्याचा ध्यास होता, मुक्ततेचा आनंद होता. तिच्या मनाशी जी गुपितं सापडतात ती तिच्या साहित्यात, म्हणूनच तिचं साहित्य स्थळकालातीत ठरलं. तिला जी मुक्ती हवी होती ती सापडते तिनेच लिहिलेल्या कवितेच्या या ओळीत. इफ आय प्रे द ओनली प्रेयर दॅट मूव्स माय लिप्स फॉर मी इज लीव द हार्ट दॅट नाऊ आय बेअर अँड गिव्ह मी लिबर्टी. मंडळी, ही गोष्ट पण एमिलीची जी विद्याताई यांनी लिहिलेली आहे ती मुंबई आकाशवाणीवरची जी रंग माझा वेगळा ही मालिका होती त्यात प्रसिद्ध झालेली आहे. विद्याताईंचे पुन्हा एकदा धन्यवाद. आणि मी निलिमा पटवर्धन या गोष्टीसह आपली आज रजा घेते. उद्या नवीन गोष्टीसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.